महाराष्ट्र नाभिक महामंडळ अक्कलकोट शहर व तालुक्याच्या वतीने सोलापूर जिल्हा परिषदेतील नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। यावेळी नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे, वागदरी गटाचे नूतन सदस्य प्रवीण तानवडे, करकंब गटाचे नूतन सदस्य आदिनाथ देशमुख तसेच शिरवळ पंचायत समिती गणाचे नूतन सदस्य गणेश मोरे यांचा शॉल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने एक महत्त्वपूर्ण निवेदनही देण्यात आले। जिल्हा परिषद शेष निधीतून ग्रामीण भागातील केश कर्तनालय व्यावसायिकांसाठी जपानी खुर्ची देण्याची योजना सुरू करण्यात यावी आणि ही योजना दरवर्षी राबवावी अशी मागणी करण्यात आली। या कार्यक्रमास महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष वैभव शेटे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष संजय चिखले, उपाध्यक्ष प्रभाकर सुरवसे, सचिव भागवत विभूते, अक्कलकोट तालुका अध्यक्ष शिवशरणप्पा सुरवसे, शहर अध्यक्ष लक्ष्मण विभूते, बापू काळे, सामाजिक कार्यकर्ते शहाबुद्दीन शेख, कुतुबुद्दीन शेख, महिला अध्यक्ष अनुराधा सुरवसे, युवती अध्यक्षा भाग्यश्री काळे, नागेश कोरे, संजय माने, पंकज सुरवसे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती। सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र। इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी। सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून